नमस्कार सर्वांना, प्रयाग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भौमितिक आकृत्या संबंधित काही महत्त्वाचे टॉपिक अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना अडचणी येत असतात. आकृत्या बघितल्यावर मोठे मोठे प्रमेय, थेरम कसे लक्षात ठेवायचे किंवा ते कसे सोडवायचे त्यावर आधारित काही गणितं देखील विचारलेली असतात. ते अगदी सोप्या भाषेत आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यावरती लाईक करून कमेंट करायला विसरायचं नाही. जाता जाता शेवटी एक क्वेश्चन देणार आहे, त्याचा आन्सर सुद्धा तेवढ्याच व्यवस्थित समजलेल्या पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, तर वही आणि पेन घेऊन बसा, व्हिडिओ पॉज करा नसेल घेतलं तर, आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आपण आता सुरुवात करणार आहोत. समजून घ्या आणि अवघड विषय कसा सोपा करायचा तो आपण पाहूया. ठीक आहे, कारण अगदी सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी आपणासमोर या गोष्टी सांगणार आहे. आज आपण शिकणार आहोत पायथागोरसचे प्रमेय. जे पायथागोरसचे प्रमेय आहे हे आपल्याला त्रिकोणामध्ये असेल, वर्तुळामध्ये असेल किंवा चौरसाचे जे काही क्षेत्रफळ गुणिले किंवा जे काही गणित असतील त्या सर्वांचं एक बेसिक या ठिकाणी मूळ असतं पायथागोरसचं प्रमेय. ठीक आहे, तर चला बघूया आपण पायथागोरसचं प्रमेय काय असतं. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी जर मी एक त्रिकोण काढला तर या त्रिकोणाच्या समोर इथे एक चौरस तयार होतो आणि इथे सुद्धा एक त्याच सेम बाजूचा चौरस तयार होतो. म्हणजे या बाजूचा हा संबंधित चौरस आणि या बाजूचा हा संबंधित चौरस. ठीक आहे, तुम्ही ते समजून घेऊ शकता. एखाद्या वेळेस आकृतीमध्ये काही जर थोडंफार असेल तर काही अडचण नाही, आपण तुम्ही ते समजून घेऊ शकता. आपण सर्वजण या एकाच या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशनवर एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही नेहमीच अंडरस्टँड करून घेऊ शकता. आता बघा, या ठिकाणी ही जी बाजू आहे ही या ठिकाणची, म्हणजे हा चौरस या बाजूचा आहे, हा चौरस या बाजूचा आहे आणि हा चौरस या बाजूचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर इथे लक्षात जर घेतलं एक तुमच्या, तर या ठिकाणी काय होणार आहे, हा जो मोठा दिसतोय ना भाग, हा अपूर्ण मोठा जो भाग दिसतोय त्याच्यामध्ये हा भाग आणि हे दोन्ही भाग यांची जर ऍडिशन आपण केली ना तर हा भाग या ठिकाणी बसतो. बघा, हा भाग या ठिकाणी बसेल आणि हा भाग इथून या भागामध्ये बसेल आणि हा भाग या भागामध्ये बसेल. मग याचा अर्थ काय झाला, तर पायथागोरस यांनी या सर्व गोष्टींवरती, तुम्ही सगळे बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट्स केलेले असतील मुलांनी किंवा काही स्कूलमध्ये सुद्धा प्रोजेक्ट झालेले असतात. इथं डाळ ठेवतात किंवा इथं तांदूळ ठेवतात आणि ते एकत्र केले की पुन्हा या दोन्ही बॉक्समध्ये, या दोन्ही मधलं जेवढं मटेरियल आहे तेवढं या दोन्ही मटेरियलमध्ये जाऊन एक्झॅक्टली बसतं. ओके, म्हणजे याचं क्षेत्रफळ आणि या दोघांचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी एकत्र येत असतं. तर आपण या ठिकाणी आता पायथागोरसने नेमकं हे केल्यावरती याचा अर्थ काय आला, तर याचा अर्थ हा झाला मित्रांनो की त्रिकोणामध्ये याला आपण काय म्हणतो, कर्ण, हायपोटेनियस म्हणतो आपण या भागाला. ठीक आहे, याला आपण ए, बी आणि सी असे नाव देऊया. ठीक आहे, तर हा कर्ण झाला, ही उंची झाली. उंची का बरं, कारण या ठिकाणी हा जो मी त्रिकोण काढलेला आहे तो त्रिकोण कोणत्या प्रकाराचा आहे, बरोबर, हा त्रिकोण आहे काटकोन. कोणता आहे, काटकोन, आणि हा झाला त्याचा पाया. ठीक आहे, बघा आता या त्रिकोणामध्ये हे अगोदर बेसिक समजून घ्या. कर्ण एसी आहे, एसी बाजू एसी, ए बी आणि सी हे शिरोलंब आहे, शिरोबिंदू आहेत. आता या ए शिरोबिंदूतून ए बी हा शिरोलंब, शिरोलंब म्हणजे परपेंडिक्युलर लाईन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, लंब म्हणजे हा लंब जो असतो ना, हा लंब म्हणलं की 90 डिग्री लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे, तर मग ही 90 डिग्री कुठं होणार, तर ए बी हा लंब आहे बाजू बी सी वर, म्हणजे या ठिकाणी तो लंब आहे, म्हणजे हा या ठिकाणी कोणता कोण झाला, 90 अंशाचा. याचं चिन्ह असं असतं बघा. ठीक आहे, तर बेसिक गोष्टी सांगतोय, स्किप करत चला जर तुम्हाला बोर होत असेल तर. ठीक आहे, परंतु आपण सर्वांसाठी या ठिकाणी एकदम बेसिक घेतोय, त्यामुळे लक्षात ठेवा. आता पायथागोरसने हे सगळं क्षेत्रफळांचं गणित मांडलं, मग त्याच्यावरती एक त्रिकूट त्यांनी मांडलं की कर्णवर्ग बरोबर या ठिकाणी उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, असं एक त्रिकूट त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. याला आपण जर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर काही क्वेश्चन आले तर त्या ट्रँगल्सवर दिलेले असतात. त्या ट्रँगल्सची नावं ए बी सी शिरोबिंदू असतात, पी क्यू आर एक्स वाय झेड अशा प्रकारची असतात. तर आता आपण हे कर्ण म्हणजे काय आहे, आपला ए सी चा वर्ग आहे. ठीक आहे, बरोबर, उंची काय आहे आपली, ए बी चा वर्ग आहे आणि पाया काय आहे आपला, बी सी चा वर्ग आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हे या ठिकाणी सूत्र तयार झालेलं आहे. या सूत्रानुसार तुम्हाला भौमितिक आकृत्यांमध्ये वर्तुळ असेल, त्रिकोण असेल किंवा एव्हाना त्या ठिकाणी एक ट्रॅपेझियम दिलेला असेल. ठीक आहे,
तर त्या ठिकाणी समांतरभुज चौकोन वगैरे असेल, समलंब चौकोन वगैरे असेल, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना, जी काही मापं काढायची असतात बाजूंची, परीक्षेमध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यावरती त्यांची मापं दिलेली असतात आणि विशिष्ट एक बाजू आपल्याला काढायची असते. तर मग या सगळ्या फॅक्ट जे असतात ना, या फॅक्ट काढण्यासाठी आपल्याला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. चला बघा, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी याच्या रिलेटेड सांगायची आहे, जी की आहे पायथागोरसचं त्रिकूट. आता हे त्रिकूटच आहे ना, 3 बाजू आहेत, बरोबर, 3 बाजू आहेत. मग आता मला जर सांगा, जर आपण एक बाजू दिली तुम्हाला, ठीक आहे, एक जर बाजू दिली ना, तर तुम्हाला या पायथागोरसच्या त्रिकूटावर त्रिकूट तयार करता येईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. सर तुम्ही म्हणता कसं काय शक्य आहे, त्रिकोणाची एकच बाजू दिली आहे, तुम्ही कसं काय काढू शकणार? मित्रांनो, या ठिकाणी बघा, संभाव्यता आपण त्या ठिकाणी काढू शकतो की त्या त्रिकोणाची बाजू काय काय असू शकते, ठीक आहे. तर बघा, एक तुम्हाला मी आयडिया देतो याच्यामध्ये. अशी एक गोष्ट बघा, आता समजा या ठिकाणी पायथागोरसचे त्रिकूट, ओके, त्रिकूट म्हणतो मी त्याला, आणि तुम्ही या ठिकाणी थोडंसं इंग्रजीच्या अल्फाबेट्सचा वापर मी या ठिकाणी करणार आहे. बघा, पहिली संख्या असेल 2 गुणिले यम, म्हणजे 2च्या पटीमध्ये यम. यम ही एक संख्या आहे, यम ही एक बाजू आहे असं समजूया आपण त्याला. पुन्हा नंतर यमचा जर वर्ग केला तर त्याच्यात 1 मिसळा, आणि यमचा जर वर्ग केला तर त्याच्यातून 1 वजा करा. बघा, हे तिन्ही बाजू पायथागोरसचं त्रिकूट तुम्हाला दाखवणार आहेत. आता हे कसं, हे बघा, तुम्हाला मी आकृतीवरून लगेच सांगतो. आता बघा, याच्या पटीमधील संख्या आपल्याला तयार करता येत असतात मित्रांनो. बघा, ही जर संख्या या ठिकाणी मी उंची जर मी या ठिकाणी 5 घेतली, किती घेतली मी उंची, सॉरी 5 नको, आपण समसंख्या घेऊया 12, ठीक आहे. उंची किती घेतली मी, 12 घेतली आहे, ठीक आहे. पण जर असं म्हटलेलं असेल की आता जर 12 ही या ठिकाणी उंची असेल किंवा m बरोबर जर 12 असेल, ठीक आहे, हे जाऊ द्या, हे सोडा आकृतीचं, आकृतीवर गणित घेतो मी दुसरं. m बरोबर जर 12 असेल, बघा एक संख्या तुम्हाला दिलेली आहे. आता m वरून हे 2m किती झालं हो, हे 2m जे आहे हे 24 झालं. किती झालं, 24. का, 2 गुणिले 12, बरोबर आहे की नाही. m 12 म्हटल्यावरती 2 m किती झालं, 2m म्हणजे 24 झालं. आता m चा वर्ग बघा, 12चा वर्ग किती आहे बरं, 144चा वर्ग अधिक 1. आता हे खूप मोठं होतंय, सॉरी 12चा वर्ग आहे इथं, 12चा वर्ग अधिक 1, मग हे किती होतंय, 144, 12चा वर्ग आहे 12 गुणिले 12. 12चा वर्ग म्हणजे काय असतो, हे बा 12चा वर्ग. कुठल्याही संख्येचा वर्ग काढताना त्याच संख्येने आपण काय करत असतो, गुणत असतो. आता पुढे आहे 12चा वर्ग वजा 1 बरोबर 144 वजा 1. आता ही सोपी सोपी उदाहरण आहेत. इथं आलं 143, इथं आलं 145. बघा, त्रिकूट तयार झालं. एक बाजू असेल 24, दुसरी बाजू असेल 145 आणि तिसरी बाजू असेल 143. आता निश्चितच या बाजूंमधली कर्ण कोणता असेल बरं, निश्चितच या बाजूंमधला कर्ण जो आहे तो हा कर्ण असेल मित्रांनो. कर्ण सर्वात मोठा असतो त्रिकोणामध्ये. त्याच्यानंतर हा पाया किंवा हा उंची किंवा ही उंची किंवा हा पाया तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. का, कारण या ठिकाणी ही उंची जी आहे ही या ठिकाणी 90 अंशाची आहे, ठीक आहे, समजलं. तर अशा पद्धतीने हे गणित असतं. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत इथं ज्या मी लिहिलेल्या आहेत, ठीक आहे. 2m, m चा वर्ग अधिक 1, m चा वर्ग वजा 1. म्हणजे तुम्हाला साध्या आणि सोप्या सरळ भाषेत जर लिहायचं म्हटलं तर 2m, m चा वर्ग अधिक 1 आणि m चा वर्ग वजा 1. या ठिकाणी पायथागोरसचे ट्रिपलेट त्या ठिकाणी तयार होत असतं, त्रिकूट त्या ठिकाणी तयार होत असतं. अशी उदाहरणं तुम्हाला जर उदाहरणात सांगायची म्हटलं तर बघा 6, 8, 10, ओके. पुढे नंतर आहे पुढे आणखीन बघा, त्यांच्याच ह्याच्यामध्ये पटीत असतं 9, 12, 15. चेक करून बघू शकता तुम्ही, यामध्ये कर्ण 15 येईल, यामध्ये कर्ण 10 येईल, ओके. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या असतात. परीक्षेमध्ये आपल्याला असं काही आलं तर हे तुम्हाला माहितीस्तव मी या ठिकाणी दिलेलं आहे बरं का. कारण हे पेपर 1 मध्ये आता गणित घेऊया आपण कशा पद्धतीचं येतं आपलं पायथागोरसच्या याच्यावरती, ठीक आहे. तर हे सूत्र लक्षात राहू द्या पायथागोरसचं आणि वरचं सूत्र सुद्धा. त्यासाठी मी अगोदरच म्हटले की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. जर एखाद्या वेळेस हे मिटलं असेल तर आपण बॅग घेऊन त्या ठिकाणी ते पॉज करून लिहून घ्यायचं आहे. तर तुमच्या समोर आता या ठिकाणी एक क्वेश्चन आपण घेणार आहोत, जो की क्वेश्चन आहे बघा त्रिकोणाची. बघा एक त्रिकोण क्वेश्चन तुमच्या समोर येत आहे. काय आहे क्वेश्चन बघा, एका खांबावरच्या टोकापासून सोडलेल्या 25 सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे टोक एका खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलेले आहे. तर खांबाची उंची किती आहे, ठीक आहे. बघा आता या ठिकाणी हा खांब आहे, एक डायमेन्शन तुमच्या डोक्यासमोर काढतो. हा समजा एक खांब आहे, ठीक आहे. याला एक शिडी ठेवलेली अशी,
अशी शिडी ठेवलेली आहे. गणित समजून घेतोय आपण बरं का, कारण तुम्हाला हे नंतर आकृत्या अशा काही काढायच्या नाहीये, तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी काय तयार होतं ते मी सांगतोय. आता ही जरी शिडी असेल ना मित्रांनो, तरी ही शिडी या खांबाला या ठिकाणी हा जो खांब आहे, हा खांब आहे, हा खांब आणि हा जो पाया आहे, या पायावरती हा खांब तिरपा थोडीच असणार आहे, 90 अंशाचाच असणार आहे. आणि इथं जी शिडी ठेवलेली आहे, ही शिडी कशाचं काम करणार आहे? कर्णाचं काम करणार आहे. आणि याची जी लांबी दिलेली आहे मित्रांनो, ती आहे 25. ओके, किती आहे? 25 सेंटीमीटर दिलेली आहे. आता तुम्ही मापामध्ये मीटर सेंटीमीटर हे गेस करू शकता. आता पुढे नंतर खांब आणि पाया या ठिकाणी दिली. या खांबाची उंची आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची आहे. पाया आपल्याला दिलेला आहे का? येस, पाया दिलेला आहे. शिडीचं खांबापासूनचं अंतर बघा, या शिडीचं खांबापासूनचं अंतर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे पाया या ठिकाणी 7 सेंटीमीटर झाला. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता उत्तर जर काढायचं म्हटलं तर बघा, आपल्याला सूत्र माहिती आहे पायथागोरसचं, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे, आता बघा कर्ण दिलेला आहे का आपल्याला? यस, 25चा वर्ग दिलेला आहे. मित्रांनो नीट लक्ष द्या, आता हा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी अडचणी येत असते, परंतु तुम्ही इथं जर नीट व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर हे कसं सोडवायचं अगदी सोप्या भाषेत सांगतो बघा. 25चा वर्ग, पायाचा वर्ग आहे 7, म्हणजे पाया 7 आहे, 7चा वर्ग, आणि उंची मला माहित नाही, उंचीचा वर्ग तसंच ठेवा. आता या ठिकाणी काय करायचं? आता आपण कसं माहेरी सासरी पाठवतो तशा पद्धतीने हे गोष्ट करायची. आता एक डिसाईड करा, हे सासर हे माहेर, हे 7 गेले इकडे सासरी किंवा माहेरी, तर कसं होणार बघा. 25चा वर्ग माहेरी चाललंय म्हटल्यावरती निश्चितच हे धन आहे ना, हे धन संख्या आहे. हे ज्यावेळेस तिकडे जाईल त्यावेळेस ऋण होईल. ओके, आणि बरोबरचं चिन्ह द्यायचं विसरू नका, नाही तर इथं बरेच जण असं अधिकचं चिन्ह देतात. अधिकचं चिन्ह द्यायचं नाही, कारण हे बरोबरचं चिन्ह या ठिकाणी कायम राहणार आहे. फक्त ही संख्या पाया कर्णाकडे गेलेला आहे, तो ऋण पूर्णांक होता, धन पूर्णांक होता, तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यामुळे काय झालेला आहे? ऋण पूर्णांक झालेला आहे. आता 25चा वर्ग आहे 625 वजा 7चा वर्ग आहे 49, उंचीचा वर्ग जशास तसं. आता यांची वजाबाकी तुम्ही करून घ्या. यांची वजाबाकी केल्यावरती मला वाटतं 576 येते, बरोबर उंचीचा वर्ग. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ यापूर्वी सुद्धा आपण आपल्या लेक्चरवर घेतलेले आहेत. ठीक आहे, जर नसेल घेतलेले तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणिताची तयारी किंवा करूया गणिताची मैत्री या प्लेलिस्टमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. जर एव्हाना काही अडचण आली तर prayaga.institute@gmail.com वरती तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, मेल टाकू शकता, नंबर टाका, किंवा कमेंटमध्ये तुम्ही व्हॉट्सअप नंबर टाकला तरी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळून जाईल. ठीक आहे, तर बघा आता उंचीचा वर्ग आहे, तर उंची बरोबर, आता उंचीचा वर्ग मला काढून टाकायचा आहे ना, हा फॅक्टर मला काढून टाकायचा आहे. मग हा फॅक्टर जर मला काढायचा असेल तर काय करायचं? तर मला या ठिकाणी या 576चं वर्गमूळ काढावं लागेल. बघा, इथलचा वर्ग मी गायब केला, नीट लक्ष द्या. इथलचा वर्ग जो होता तो मी गायब केला. मग गायब केल्यावरती इकडे काही परिणाम होईलच ना, तर या ठिकाणी असा परिणाम झाला की याचं मला ही जी प्युअर संख्या होती त्याचा आता मला वर्गमुळात ती घ्यावा लागली. का वर्गमुळात घ्यावा लागली? इथला वर्ग कॅन्सल केला. मग वर्गमूळ 576चं कसं असतं तर बघा, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपण कायमस्वरूपी लक्षात घेतो. ठीक आहे, नाहीच लक्षात घेतलं तर लक्षात घ्या. आता बघा 24 जर मी घेतलं ना, तर 24 गुणिले 24 जर मी करायला लागलो तर यांच्या एककांची जर गुणाकार केला तर 4 चोक 16 येतं. हे एकक या ठिकाणी 6 राहते. मी अंदाजे सुद्धा त्या ठिकाणी काढू शकतो, कारण 25चा वर्ग किती आहे? 625 आहे, आणि हा 576 25च्या जवळपासच असेल. पण एकक स्थानची बघा, 3 गुणिले 3 केल्यावर येते का 6? नाही येत. 2 गुणिले 2 केल्यावर येते का 6? नाही. जर एकक स्थानी 4 असेल तर त्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा 6 येत असतं. त्यामुळे याचं उत्तर 24 सेंटीमीटर आलेलं आहे. खांबाची उंची किती आलेली आहे? 24 सेंटीमीटर. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला उंची दिलेली असेल, पाया काढायचा असेल किंवा कर्ण जरी काढायचा असेल, या 2 गोष्टी दिलेल्या असतील तरी सुद्धा आपण या ठिकाणी हे गणित सोडवू शकतो. ठीक आहे, आय थिंक मला वाटतंय की आता पायथागोरसच्या प्रमेयाबद्दल तुम्हाला सूत्र कसं सोडवायचंय हे लक्षात आलं असेल. फक्त इथं तुम्हाला फॉलोअप करावं लागणार आहे. काय फॉलो करावं लागणार आहे की जर कोणी बरोबर चिन्हाच्या अलीकडे पलीकडे गेलं तर धन पूर्णांकाचं ऋण पूर्णांक, ऋण पूर्णांकाचं धन पूर्णांक या ठिकाणी आपल्याला करता येणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर जाऊ दे बाबा, असं नका करू. त्या ठिकाणी आपण मला तरी वाटतंय की हे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर आहे की नाही? कारण सबस्क्राईब केल्याने तुमचे काही डायरेक्टली माझ्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत. ठीक आहे, तर एक
या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न जो आहे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा, की मी बऱ्याच कंडिशन्स समोर बघतोय की त्यांना एकदम असं जोरात, आता बरेच क्लासेस आहेत, बऱ्याच नोट्स आहेत, बऱ्याच काही गोष्टी असतात, परंतु त्यांना जे ही गोष्ट जी आहे ती अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये शांततेत आणि व्यवस्थित हवी आहे, ती मी या ठिकाणी आपल्या समोर आणलेली आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी इतरांना सुद्धा शेअर करा, की जेणेकरून ज्यांना आता ही जी टेट परीक्षा असेल, पोलीस भरतीची काही एक्झाम असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील ह्या करायच्या असतील, तर त्यांना सोप्यात सोपा कंटेंट कसा भेटेल हा निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता. एव्हाना स्कॉलरशिप 5वी असेल, स्कॉलरशिप 7वी असेल किंवा नवोदयची एक्झाम असेल, याच्यासाठी सुद्धा हे टॉपिक्स आपल्याला महत्त्वाची आहेत. त्यामुळे ती सुद्धा त्या ठिकाणी पहा. अगदी सोप्यात सोप्या मुलांना सुद्धा आणि शिक्षकांना सुद्धा, शिक्षक पात्रता परीक्षेच्या किंवा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगितलंय. निश्चितच हा जो भाग असेल थोडासा तुम्हाला बोरिंग वाटलेला असेल, पण आय होप सो यू विल बी अंडरस्टँड. आता या ठिकाणी 2 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. 2 क्वेश्चन्स म्हणजे दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी मला घ्यायचा आहे, की जो तुम्हाला या ठिकाणी बघितल्यावरती परीक्षेमध्ये पेपर 1 असेल त्यामध्ये थोडंसं असं विचित्र वाटेल की यार हे काय झालं. ठीक आहे, तर आता बघा प्रश्न असा आहे, उत्तर आपण या ठिकाणी काढणार आहोत. मी तुमच्या समोर एक आकृती पटकन काढतोय. आता यामध्ये आपल्याला काही मापं दिलेली आहेत. ओके, तर बघा यामध्ये हे दिलेलं आहे 100, पुन्हा नंतर हे दिलेलं आहे, हे इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे शिरोलंब आहे. याचं असं माप दिलं म्हणजे 90 अंश असतं. ओके, नंतर हे आहे 20, त्यानंतर हे आहे 61 आणि हे आहे 11. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी फाइंड काय करायला सांगितलंय, तर फाइंड आपल्याला इथून ते इथपर्यंतचं अंतर फाइंड करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता दुसरी आणखीन एक गोष्ट यामध्ये दिलेली आहे का, तर बघा जेवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत मी तुमच्या समोर या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर यावरून आपल्याला आता आन्सर आपल्याला काढायचा आहे, की आपण या ठिकाणी याला नाव देऊया. क्वेश्चन आपला दुसरा चालू आहे. इथे लेखी क्वेश्चन नाहीये, आकृती दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा आता हे A, B, नंतर C आणि हे D. आता इथे आपण M घेऊया आणि इथं आपण N घेऊया. ठीक आहे, बघा नावं आपण देऊ शकतो एक क्लॉकवाईज डायरेक्शनने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण नावं द्यायची आहेत किंवा घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण नावं त्या ठिकाणी देऊ शकतो. हे फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कशी नावं दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी NC 11 दिलंय, BC 61 दिलंय. तर बघा आकृतीमध्ये कुठला असा भाग आहे बरं की पायथागोरसचा प्रमेय आपण वापरून एखादी बाजू काढू शकू. आपल्याला विचारलंय काय ते मी सांगतोय तुम्हाला. बघा DC आपल्याला किती येते विचारलंय, DC इज व्हॉट, म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर. आता हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला माहित नाही, पण लक्षात घ्या AB पासून जर या M आणि M हे शिरोलंब असतील तर या 20च्या समोरचं हा जो भाग हा होणारा आहे, हा होणारा भाग सुद्धा हा या ठिकाणी काय होणार आहे, आयत होणार आहे. आयत होणार आहे. मग हे किती झालं, हे एवढं अंतर 20 झालं. का बरं, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या असतात. व्हेरी गुड. आता या ठिकाणी कुठली बाजू काढल्यावरती हे DC अंतर निघू शकेल, तर मला वाटतंय की हा जर आयात झाला तर AB बरोबर MN झाले. बरोबर, AB बरोबर MN. लक्षात घ्या, नीट व्यवस्थित पहा. AB बाजू MN झाली, पण AM माहिती आहे का मला AM माहित नाहीये. मग AM माहित नसेल तर BN पण माहित नाही. बरोबर आहे, या दोन्हीपैकी कुठलीही एक माहिती झाली ना आपल्याला तर दुसरी बाजू माहित होईल, आणि दुसरी ती बाजू जर माहित झाली तर पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण ही एक बाजू माहितीये, ही एक बाजू माहितीये, याच्यावरून आपण ही बाजू काढू शकतो. बरोबर आहे का. व्हिडिओ कंटिन्युअसली व्यवस्थित पहा बरं का, कारण इकडून तिकडून कोणी आलं आणि तुम्ही तिकडे बघितलं तर तुमचा कार्यक्रम या ठिकाणी लागल. तर या ठिकाणी व्यवस्थित बघा. BN जे आहे, आता मी BN हे त्रिकोण BNC बघा, त्रिकोण BNC हा त्रिकोण बघा, हा एवढा भाग बघा. ठीक आहे, इथं तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय सापडेल. बघा BC हा कर्ण आहे. मी रिपीट नाही करणार, आता तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. पुन्हा नंतर BN चा स्क्वेअर अधिक NC चा स्क्वेअर म्हणजे काय, हा कर्ण झाला, या कर्णाचा वर्ग, या उंचीचा वर्ग आणि या पायाचा वर्ग. ठीक आहे, तर बघा कर्ण वर्ग आहे 61 चा वर्ग. बाप्पा खूप मोठा दिला बाबा 61. आता BN आहे, BN माहित नाही मला. NC आहे 11 चा वर्ग. आता या ठिकाणी 61 चा वर्ग मला काढायचा आहे. 61 गुणिले 61 किती होतं बरं, मला वाटतंय 61 गुणिले 61 60च्या जवळचा स्क्वेअर आहे. 60च्या जवळचा म्हणजे 60चा आहे 3600.
बरोबर आहे की नाही? तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा, ती सुद्धा लक्षात घ्या. जर आवडली तर लाईक करायचंय, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आणि बिंदास शेअर ठोकायचं. कसं बघा, आता 61 हे तर तुमची रटाळवाणी पद्धत झाली, 61 गुणिले 61, ठीक आहे. पण 60चा वर्ग मला माहिती आहे, 6 36 2 शून्य ठेवून द्यायचे. आता 61च्या दुप्पट करा, किती आले हो? बे एक बे बे सुकून 12, बरोबर. आता याच्यातून एक वजा करा, किती आलं? 121. आता या 3600 मध्ये 121 मिसळा, किती आलं? 3721. किती आलं? 3721. म्हणजे बे एक बे बे सुकून 12, त्याच्यातून एक वजा केलं, 121 आलं. 60 मध्ये ते मिसळलं, 3721. हा झाला 61चा वर्ग. कशी आहे ट्रिक्स? मस्त आहे की नाही? बघा करून. 61 गुणिले 61, एक 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 6 6 इथे आले. इथं बेरजेचं चिन्ह असतं, किंवा आपण त्याला शून्य पण लिहू शकतो, कारण 6 दशक आहे. 6 1 6 आणि 6 6 36. बघा 1 6 6 12. चला एक आलं की नाही? आता बऱ्याच जणांना ही पद्धत सोपी वाटते, ही वापरा. नसेल माहिती तर ही लक्षात ठेवा, ही सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो, बरोबर. चला ठीक आहे. तर 3721 बरोबर BN स्क्वेअर. BN मला माहित नाही, 11चा वर्ग आहे 121. आता बघा 121 इकडे जाणार, वजाबाकी करणार. 3721 मधून 121 गेले, बरोबर BN चा वर्ग. आता सगळं काही तुमच्या बोर्डवरच आहे बरं का. इथं 121 मी ऍड केले तर याच्यामध्ये. आता इथं 121 जर वजा केले याच्यातून, तर काय येणार आहे? हेच उत्तर येणार आहे. म्हणजे 3600 बरोबर BN चा वर्ग. आता मला हे 2 कॅन्सल करायचे, मग हे 2 कॅन्सल करणार म्हणल्यावर काय होईल? BN हे 2 गेलं रेल्वेनं गावाला, ठीक आहे. गावाला पाठवायचं, मग हे गावाला रेल्वेनं गेलं म्हणजे हे रेल्वेत बसलंय, ठीक आहे. 3600 झालं. आता हे 3600चं वर्गमूळ काय येणार आहे? हे बघा 60चा वर्ग मला माहिती होतं 3600, म्हणजे हे 60 आहे. म्हणजे BN किती झालं? BN झालं 60. आता या BN वरून इकडे या, आता आकृतीकडे. ही जर 60 झालं तर ही बाजू किती होणार आहे? मग आता आपली ही बाजू सुद्धा किती होणार आहे? 60. जर AM 60 झालं, हे 100 आहे, हे 60 आहे, या दोघांवरून DM आपल्याला काढता येईल. ओके. तर आता DM आपण काढतोय, तर DM आपल्याला काढायसाठी पुरेशी जागा आपल्याला नाहीये, आपण या ठिकाणी काढून घेऊया. बघा DM काढायचं आपल्याला. DM नाही काढता येणार डायरेक्टच. आपल्याला सूत्र काय दिलंय? कर्णाचा वर्ग AD बरोबर. आता हा त्रिकोण बघा तुम्ही, AD चा वर्ग अधिक AM चा वर्ग अधिक DM चा वर्ग. AD किती आहे? 100. 100चा वर्ग वजा AM किती आले आपण? 60. 60चा वर्ग अधिक DM चा वर्ग. मित्रांनो 60 आता इकडे येणार. बघा 100चा वर्ग आहे 10,000, बरोबर. जेवढे शून्य असतात त्याचे दुप्पट शून्य लागतात तिथे. वजा 60चा वर्ग आहे 3600 बरोबर DM चा वर्ग. मग या ठिकाणी DM चा वर्ग म्हणजे DM चा वर्ग बरोबर यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर मला वाटतंय 6400 येईल, ठीक आहे. 6400. मग DM बरोबर, आता हे 2 आपल्याला रेल्वेनं पाठवायचे गावाला, मग हे 6400 हे कशाचा वर्ग येणार आहे? DM बरोबर हा येणार आहे 80चा वर्ग. 8 8 64. DM किती आलं? 80 बरोबर. जर DM 80 येत असेल तर या ठिकाणी आता बघा DC तुमच्या समोर स्पष्ट होणार आहे. DC तुमच्या समोर स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला बघितलाय तुम्ही, शेवटपर्यंत पहा, आता आन्सर येणार आहे. बघा DM अधिक MN अधिक NC या सगळ्यांची बेरीज केली तर काय येणार आहे तुम्हाला? DC येणार आहे, ठीक आहे. तर बघा 80 अधिक 20 अधिक 11 बरोबर किती झालं? 111. DC म्हणजे किती आलेला आहे आपला? आता DC आलेला आहे 111 आलेला आहे, ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही गणितं आपल्याला सोडवायची असतात. आकृती बघितल्यावर घाबरून जाऊ नका. त्या ठिकाणी कसा तर्क काढायचा, कसं उत्तराकडे जायचं हे सुद्धा अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पेपर 1 मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून अशा पद्धतीची गणितं आपल्याला विचारली जाऊ शकतात. जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी देणार आहे, कमेंट्स मध्ये त्याचं उत्तर तुम्ही काढून द्यायचं आहे. नक्की पाठवा, नक्की प्रॅक्टिस करा. आणि चुकलं तरी काही हरकत नाही, कारण आपण ज्यावेळेस चुकतो मित्रांनो त्याच वेळेस आपण काय करतो? आपण त्याच वेळेस जिंकत असतो. बघा थोडासा प्रश्न विचित्र देणार आहे, परंतु तुमच्या डोक्याला नेहमी तो फायदेशीर राहील. M अधिक 3 हे 9 आहे आणि हे आहे 40 आणि हे इथं परपेंडिक्युलर आहे. तर M बरोबर किती असा प्रश्न तुमच्यासाठी आहे.
तर या ठिकाणी प्रश्न सोडवा, उत्तर पाठवा, कमेंट्स करा. ज्याचं कमेंट्समध्ये उत्तर बरोबर येईल त्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नावासहित अभिनंदन त्या ठिकाणी करूया. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. नुसतंच पाहायचं नाहीये तर त्या ठिकाणी सबस्क्राईब देखील करायचंय, कारण माझे बरेच मित्र असे आहेत की त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. कुठून तरी लिंक आली, ओपन केली आणि व्हिडिओ पाहायला संपलं. पण याच्या पूर्वीचे डिस्क्रिप्शन बॉक्समधले काही व्हिडिओ तुम्ही पहा, प्लेलिस्ट पहा आणि मग त्या ठिकाणी निश्चितच एका चांगल्या ठिकाणी आलेला आहात असं आपल्याला वाटून जाईल. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तो पेपर 1 साठी आहे, पेपर 2 साठी सुद्धा काही क्वेश्चन्स यामध्ये आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.